तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी 12वीमध्ये पूर्ण भारतातून 2.5 करोड मुलं मुली 12वी उत्तीर्ण होतात आणि त्यापैकी जवळपास 20 लाख हे इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएट होतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यापैकी फक्त 2 ते 2.5 लाख मुलं मुलीच कॅम्पसमध्ये सिलेक्ट होतात. बाकीचे जे उरलेले आहेत 80 ते 90% म्हणजे जवळपास 18 लाख इंजिनियर्स, त्यांचं काय होतं, ते जॉब शोधत राहतात. परंतु त्यासाठी तुम्ही इंजिनिअरिंग केलात काय? आज एका इंजिनिअरला घडायसाठी 15 ते 20 लाख रुपयाचा खर्च येतो आणि 15 ते 20 लाख रुपये खर्च करून जर तुम्हाला 5,000 रुपयाची नोकरी मिळत असेल, तर त्या इंजिनियर आणि त्या नॉन इंजिनियर ज्याला 15,000ची नोकरी विदाऊट स्पेंडिंग 15 ते 20 लाख रुपये लागली, त्याच्यामध्ये काय फरक आहे? तुम्ही कधी कॅल्क्युलेशन केलं आहे का, की तुम्ही जेव्हा 15 ते 20 लाख रुपये खर्च करत आहे किंवा इन्व्हेस्ट करत आहे, ते खरंच त्यांना त्याचं आउटपुट भेटत आहे की नाही? तुम्हाला ही तर माहिती होऊन जाते जेव्हा 12वीमध्ये जेव्हा आपल्याला मार्क्स भेटतात आणि जेव्हा आपल्याला आपण IIT साठी प्रयत्न करतो, आपण NIT साठी प्रयत्न करतो, आपण जे टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्यासाठी प्रयत्न करतो, त्याच्यामध्येही सिलेक्शन नाही झालं, मग सेकंड क्लास थर्ड क्लास जे कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंगसाठी आपल्या मुलांना टाकतो. का बरं टाकतो? कारण आपल्याला वाटते की हा इंजिनियर होईल तर याचं भविष्य आणि आपलं पण भविष्य सुरक्षित होईल. परंतु प्रॅक्टिकली असं होत आहे की दरवर्षी 80 to 90% मुलं जे इंजिनिअरिंग करतात आहे ते बेरोजगार राहत आहेत. म्हणजे तुम्ही जे 15 ते 20 लाख रुपये खर्च केले आहेत, तो एक गॅम्बल झालाय तुमच्यासोबत. तुम्ही त्याच्यावर काहीही अनालिसिस केलं नाही आणि तुम्ही सरळ तुमच्या मुलाला टाकून दिलं, जा रे बाबा इंजिनियर बन. तू इंजिनियर बनला तर मला समाजात स्थान भेटेल की अरे मेरा लड़का इंजिनियर हो गया. परंतु तो जेव्हा बेरोजगार होतो किंवा त्याला नोकरी भेटत नाही, तेव्हा तुम्ही कोणत्या ताठ मानेने समाजासमोर सांगाल की माझा मुलगा शिकला पण तो बेरोजगार आहे? हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. याच्या मागे वेगवेगळे कारणं आहेत. एक तर फॅमिली प्रेशर आहे. आपल्या समाजामध्ये असं झालेलं आहे की सूट बूट का जॉब याने सबसे अच्छा जॉब, आणि ते इंजिनिअरिंग केलं तर बरेचच्यांना वाटते की कम्प्युटर समोर बसेल, एसी राहील, मस्त एन्जॉय करेल आणि त्याचं लाईफ सिक्युअर होऊन जाईल. असा विचार करायला काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही त्या टॉपच्या 10% मध्ये नसाल, तर तुम्हाला खूप सिरियसली विचार करण्याची गरज आहे की आपण जे क्षेत्र आपल्या मुलाच्या भविष्यासाठी निवडलेले आहे ते खरंच त्याच्यासाठी उपयुक्त आहे की नाही. आणि मुलांवरही त्यानंतर दडपण असतं की बेसिकली आता मी एवढा खर्च करवला तर मला आता नोकरीशिवाय गत्यंतर नाही. कारण खानदानी ज्याचे बिझनेस नाही आहेत, तो सहजासहजी बिझनेस सेटअप करून काही करोडपती होणार नाही आहे 1-2 वर्षामध्ये. त्याला पण स्ट्रगल करावं लागेल. आपली जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये कॉलेजेस आपण जॉईन करतो कारण तिथे जॉब सिक्युरिटी आहे. परंतु आपल्याला याच्या पुढे जाण्याची गरज आहे, कारण आता AIचं युग, AIची टेक्नॉलॉजी पूर्ण जगामध्ये राज करणं सुरू करायला लागलेली आहे. AI इज रुलिंग द वर्ल्ड. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय इंजिनियर्स.